पवित्र समय प्रिंट एंड यूट्यूब चैनल की खासियत सामाजिक, आपराधिक, राजनीतिक, धार्मिक और बॉलीवुड। नमस्कार। पवित्र समय न्यूज़ में आप सभी का स्वागत है। आप देख सकते हैं कुर्ला ईस्ट में यहाँ पर विशाल कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी, यहाँ पर जो 136 नंबर बिल्डिंग में यहाँ पर सांस्कृतिक कार्यक्रम और पूजा का आयोजन किया गया। आइए यहाँ के जो अध्यक्ष और जो कमेटी के लोग हैं उनसे जानने के प्रयास करेंगे। सर आपलं नाव सांगा। विठ्ठल वागचौरे, आपण सोसायटीचे अध्यक्ष आहे. सोसायटीचे अध्यक्ष मी. काय बोलता, आता जबाबदारी तुम्हाला आणखी लय वाढलं आहे, त्यामध्ये कसं काय होतं? आता आमची जबाबदारी म्हणजे पहिले आमचे 40 सभासद होते, आता 166 सभासद झाले. त्यामुळे जबाबदारी तर खूपच वाढलेली आहे, खूपच अशी कामं पण वाढलेली आहे. आता बिल्डिंगचं पूर्ण काम झालं, संपूर्ण काय याच्यामध्ये आता काय? जवळजवळ सर्वच काम झालेलं आहे, पण अजून नवीन सभासद करून घेतलेले नाही. बिल्डरकडनं आमच्याकडे तसं काय आलेले नाही आहे, पेपर वगैरे ते काम अजून स्थगित आहे. मी विशाल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा सचिव आहे. पूर्वी आमच्याकडे 40 सभासद होते, आता 160 सभासद झाल्यामुळे आमची जबाबदारी वाढलेली आहे. आणि आता ते आम्हाला बिल्डरनी अजून सोसायटी हँडओव्हर नाही केली, तरी आम्ही कारभार चालू केलेला आहे. कारभार चालू आहे, तरी आम्ही छोटी मोठी कामं करतो आहे. यावर्षी आमची प्रथमच श्री सत्यनारायणची महापूजा आम्ही आयोजित केली आहे. त्यावेळेला सगळ्या लोकांनी म्हणजे 166 जे रूम्स होते त्या लोकांनी चांगला आम्हाला प्रतिसाद दिला. आणि आजचे जे कार्यक्रमाची रूपरेषा एक चांगल्या प्रकारे सादर झाली आणि आजचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानून आता मी माझं छोटंसं भाषण संपवतो. न मी बघितलं मोठ्या संख्यामध्ये इथं आहे सर्व महिला, मुलं आणि यांचं तुम्ही बघितलं काय संगीत खुर्ची आणि काय जसं जेवणाचा कार्यक्रम आणि काय बाकी जे काय वेशभूषा वगैरे काय काय ठेवलं काय? त्याबद्दल आम्ही बरीचशी मेहनत वगैरे घेतलेली आहे आणि कार्यक्रम पण चांगल्या पद्धतीने पार पडतो आहे, एवढंच मी बोलू इच्छितो. आपण का बोला? मी कार्यकारिणी सदस्य रणपिसे. आता आमची जवळजवळ 10-1 वर्षांनी पूजा झाली, 10-12 वर्षांनी नाही का. आणि टोलेजंग एकदम मस्त उत्साहित पार पडली. बरेच लोक उत्साहित सगळे आलेले खाली वगैरे, आणि प्रत्येकाने उत्साहाने सगळी साथ दिली, सपोर्ट. अशीच पूजा आणखी जास्त जोरजोरात वगैरे इथून पुढे होईल वगैरे. ओके, धन्यवाद. या नाही तर आपण का बोलणार सर, आज जे सोसायटीमध्ये इतकं चांगले कार्यक्रम झालेले आहेत त्याच्याबद्दल आपण काय? हो, पूर्वीपासूनच होतो आणि आमच्या इथे सत्यनारायण पूजा सकट सर्व प्रोग्राम एकदम व्यवस्थित होतात. आता हा पहिला सत्यनारायण पूजा जो बिल्डिंग बांधल्यानंतरचा हा उत्कृष्ट पद्धतीने सण साजरा झालेला आहे आणि आता ह्याच्या पुढेही असाच साजरा होत राहणार. तसंच आमच्याकडे मंत्री वगैरे हे सर्व येऊन जातात. आमच्या नेहमीप्रमाणे ते इथे हजेरी लावतात आणि त्यांचंही काम आहे ते आमच्या जे काही आमच्याकडे जे काही आम्हाला ते सर्व्हिस पुरवतात, त्यामुळे आम्ही त्यांच्याशी धन्य आहोत. नाही कसं पहिलं जसं 40 लोकांचं होतं पहिलं सोसायटी, आता तर वाढलं, आता वाढली, जबाबदारी वाढली आणि त्या जबाबदारीला ठोस उत्तर आमचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी, अध्यक्ष आमचे वागचौरे साहेब आणि सेक्रेटरी आमचे यादव साहेब, हे दोन्ही फार उत्तम प्रकारे साथ देत आहेत आणि त्यांना आमची साथ आहे कंटिन्यू. आपण काय बोला? साहेब नमस्कार, मी संजय मर्चंडे, मी कमिटीचा मेंबर आहे. आतापर्यंत आम्ही 40 लोक होतो. 40 रूम असताना त्याच्यामध्ये आमचे स्क्वेअर फीट 180 स्क्वेअर फीटमध्ये आम्ही राहत होतो आणि आम्ही एकत्र आत्तापर्यंत आम्ही गुण्यागोविंदाने एकत्र येऊन ही संस्था उभी केलेली आहे आणि एकमेकांच्या सुखदुःखामध्ये आम्ही सगळेच जण असतो आणि यापुढे पण आम्ही राहू. आता 166 आमचं कुटुंब वाढलेलं आहे, पण आमची जबाबदारी आहे की 166 कुटुंब आम्ही कसं एकत्र येऊन राहू. त्यासाठी आम्ही असं स्नेहसंमेलन, अशी मोठमोठी कार्यक्रम, असं सत्यनारायणची पूजा, बाबासाहेब आंबेडकर जयंती, असं जे आपले सार्वजनिक कार्यक्रम आहेत ते आम्ही एकत्र येऊन आनंदाने साजरा करून, जेणेकरून आपण सगळे बंधू म्हणजे एकत्र येऊ, प्रेम वाढेल, ह्या याने आम्ही प्रयत्न करत आहोत. या 136 म्हटलं ना तर 12 बिल्डिंगचा एक आमचा ग्रुप आहे. त्या ग्रुपमुळे आज खूप वर्षांनी ही बिल्डिंग झाली, लवकर झाली आणि आले त्याचं खूप मोठं समाधान आहे. कारण आयुष्यातल्या सगळ्यात जास्त दिवस या बिल्डिंगमधल्या मुलांबरोबर त्यांच्या वडिलांबरोबर आमचे गेलेले आहेत. त्यामुळे अशा बिल्डिंगमध्ये आपली लोकं आली ना की खूप बरं वाटतं आणि आज एक कॉलनी पुन्हा जुन्या लोकांनी जागृत झाली, त्याचा खूप आनंद आहे. काय बोललं रहिवासी लोकांना तुम्ही, काय शुभेच्छा? काय नाही, मिळून राहा, नवीन जुन्यांनी मिळून राहा, भांडणं करू नका. 40 से 80 झालेत,
120 झालेत. सगळ्यांनी मिळून जोश आणि उत्साह हाच कायम राहिला पाहिजे आणि नेहरूनगरचं जागतं नेहरूनगर दिसलं पाहिजे. काय बोलणार मॅडम, आज तुम्ही इथलं नगरसेवक आहे, स्थानिक आहे, काय बोलणार सोसायटीचे आज पूजा आणखी सांस्कृतिक कार्यक्रम झालेले त्याबद्दल? आज दरवर्षीप्रमाणे 136 बिल्डिंगची सत्यनारायणाची पूजा आहे आणि दरवर्षीप्रमाणे आपले ह्या बिल्डिंगचे सगळेच मेंबर्स असतात, त्यांचं आमंत्रण असतं आग्रहाचं आणि त्याप्रमाणे आजही पूजा आहे. सगळ्यांना सर्वप्रथम सत्यनारायण पूजेच्या खूप खूप शुभेच्छा देते. शिवाय आताच परत एकदा सगळ्यांनी बहुमतांनी परत एकदा सेवा करण्याची संधी दिलेली आहे, जशी 2017ला दिलेली. ही एक कामाची पोचपावती आहे. कुठेतरी 2017पासून ते 2025पर्यंत जी कामं केली, 4 वर्षाचा प्रशासक होता आणि प्रशासक असतानासुद्धा जेवढा प्रयत्न करता आला कामं करण्याचा तेवढा प्रयत्न केलेला आहे. पण असं पाहता 4 वर्ष नगरसेवक नसल्याने मुंबईची खूपच बिकट अवस्था झालेली आहे. मग रस्ते म्हणा, नाले म्हणा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ड्रेनेजच्या लाईनची व्यवस्था, अशी बरीच अनधिकृत मार्केट आणि अनधिकृत फेरीवाले अशी दुर्दशा झालेली आहे मुंबईची. तशीच माझ्या विभागामध्ये पण तशीच दुर्दशा झालेली आहे. मग ट्रॅफिक म्हणा किंवा रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे, मच्छरांचा प्रादुर्भाव जास्त झाला आहे, नालेसफाई झालेली नाही आहे. सध्या पावसाळ्यापूर्वीची जी कामं आहेत ती जोरदार करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्याचा पूर्ण पाठपुरावा करून नालेसफाई करून घेतली जाते आणि तसंच आमचे नागरिक जे 169चे नागरिक आहेत त्यांचा पूर्ण मला सपोर्ट असतो, मार्गदर्शन असतो. कुठेही काही उणीव असेल, कुठेही काही प्रॉब्लेम्स असतील तर नागरिक स्वतः फोन करतात आणि त्यांची जी समस्या असेल ती सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करते. मग ते रोडचे प्रॉब्लेम्स असू दे, ड्रेनेज लाईनचे प्रॉब्लेम्स असू दे, बस हाच प्रयत्न आहे की नागरिकांच्या साथीने आणि मार्गदर्शनाने 169 विभाग कसा जास्तीत जास्त उन्नती करेल ह्याच्याकडे प्रयत्न आहे. मॅडम असं आहे, आता 136 आपली बिल्डिंग आहे, त्यामध्ये आता पण पाणीचा प्रश्न आहे. इथं आम्ही बघितलं का आता 4 ते 5 टँकर इथं पाणी येतं, तर याच्यामध्ये तुमचा प्रयत्न काय झालेलं आहे, मी आताच तुम्हाला सांगितलं की पाण्याची समस्या ही पूर्ण मुंबईमध्ये आहे. पाऊस जास्त पडला तरी पाण्याची समस्या आणि नाही पडला तरी समस्या. मूळ कारण असं आहे की हा जो माझा प्रभाग आहे हा या प्रभागामध्ये म्हाडा वसाहत आहे. या प्रभागामध्ये 150 बिल्डिंग्स म्हाडाच्या होत्या ज्या 4 मजली होत्या आणि आता तिथे 20 माळ्याचे टॉवर झालेले आहेत. म्हणजे जवळपास 5 ते 10 पटीने लोकसंख्या वाढलेली आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते 50 वर्ष पूर्वीच आहे. तर प्रशासनाने पहिलं इन्फ्रास्ट्रक्चर इन्क्रीज केलं पाहिजे होतं, ते वाढवलं पाहिजे होतं आणि नंतर मग रिडेव्हलपमेंट केलं. इथे उलटं झालेलं आहे आणि त्यामुळे जी लोकसंख्या वाढलेली आहे तर अर्थात पाण्याचा पुरवठा कमी पडेल. ड्रेनेजच्या लाईनची समस्या आहे, पाणी पुरवठ्याची समस्या आहे, अनेक समस्या आहेत. जोपर्यंत हे इन्फ्रास्ट्रक्चर होत नाही आणि माझा पाठपुरावा 2017पासून आहे की इन्फ्रास्ट्रक्चर हे व्यवस्थित झालं पाहिजे, त्याशिवाय लोकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येपासून सुटका नाही.